बाजार समितीसाठी मार्केट यार्डच्या जागेवरून प्रलंबित असलेला न्यायालयातील वाद मागे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी तक्रार घेतली मागे। सातारा शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशेजारील खिंडवाडी येथे सातारा मार्केट कमिटीच्या वतीनं मार्केट यार्ड उभं करण्यात आले। दरम्यान भूमिपूजनाच्या वेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जोरदार वाद झाला होता। बाजार समितीचे भूमिपूजन शिवेंद्रराजे यांनी केले होते। दरम्यान तेथील निवारा शेड उलथवून टाकत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजनाला विरोध केला होता। यावेळी त्या ठिकाणी जोरदार तणाव निर्माण झाला होता। पुढे त्या तणावाचं रूपांतर वादात झालं आणि याबाबत गुन्हा देखील दाखल झाला। दोन्ही राजेंवर तब्बल 125 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता। मात्र हे दाखल झालेले गुन्हे संबंधित जागा मालकांनी आणि शेतकऱ्यांनी मागे घेतले असून छत्रपती उदयनराजे यांच्या सांगण्यावरून आम्ही ही तक्रार मागे घेत असल्याचं त्यांनी आज लोकवृत्तशी बोलताना सांगितलं। मोठ्या महाराजांचे आम्ही फार कट्टर आहोत, त्यामुळे उदयन महाराज सांगतील तसं आम्ही ऐकतो, ते आमचे अन्नदाते आहेत असे सांगत संबंधित शेतकऱ्यांनी छत्रपती उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आपली तक्रार मागे घेतली आहे। आज कोर्टात मी सांगितलं की बाबा माघार घेतो केस आम्ही आणि माझी स्वतःची जमीन त्या 6.5 एकर गेलेली आहे। मला काही त्याचं उत्पन्न मिळालं नाही किंवा पैसे मिळाले नाहीत। तो फार मोठा अन्याय झालाय माझ्यावर। बरं, आता म्हणजे कुठल्या कारणावरून तुम्ही माघारी घेतली? काय कारण होतं माघारी घ्यायचं? महाराजांचे आम्ही फार कट्टर असे हे आहे, दोन्ही महाराजांचे, उदयन महाराजांचे फार। बर, त्यामुळं उदयन महाराज सांगतील तसं आम्ही ऐकणार। अच्छा, ते आमचे अन्नदाते आहेत। बर, मग आता ही जी केस होती ती नेमकी कुणावर होती? उदयनराजेंवर होती का शिवेंद्रराजेंवर होती? मी क्रॉस कंप्लेंट केली होती। बर, तेव्हा मी तिथं हरकत केली त्यांना। अच्छा, आमची जमीन अत्यंत अल्प तुम्ही घेताय, काही बरं नाही, गरिबाला फार अन्याय होतोय। बघा तुम्ही सुद्धा महाराजांचाच छत्रपती, बर, तुम्ही सुद्धा आमच्यावर अन्याय करू नका असं मी महाराजांना बोललो। आज कोर्टात नेमकं काय सांगितलं तुम्ही? कोर्टात सांगितलं की बाबा सगळ्यांचं हे झालेलं आहे, त्यामुळे आम्ही माघार घेतली। आता कुठलीही तक्रार नाही? आता तक्रार एवढीच आहे आमची की आम्हाला काहीतरी मोबदला मिळावा, आमची जमीन फुकाट गेलेली। म्हणजे शासनाच्या ज्या निकषानुसार जी जमीन 4-3 नोटीस 80 साली आलं, बर, त्यावेळेला जो रिडिरेक्शनचा दर होता, अशा सगळ्या जमिनीचा 14,60,000 रुपये मोबदला हा ट्रेझरीमध्ये जमा करून ऍक्च्युअली पैसे 2011ला त्यांनी कब्जेपट्टी घेतली। हे पण तुटपण ज्या 2-3 गुंठ्याचं जे सर क्षेत्र आहे त्या क्षेत्राची सगळ्यांच्या संमतीनुसार तर घेतलीच नाही, तर तरी आता आपल्याला महाराज साहेबांनी सांगितलं, महाराज साहेब आमचे दैवत आहेत थोरले महाराज उदयनसिंहराजे, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आज इकडे आलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलेलं आहे। आम्हाला महाराज साहेबांनी सांगितलं की काही ना काही तुमच्या कुळांच्या दृष्टीने काही ना काही केलं जाईल आणि तुम्हाला 100% कुळाला विचारात घेतलं जाईल। म्हणजे मदत करण्याचं आश्वासन तुम्हाला मिळालं? मदत करण्याचं आश्वासन दोन्ही महाराजांनी आम्हाला दिलं। मी सगळ्यांना बोललो, मला का बोललो? आता ते पोलिसांनी बघा ना, यावेळेस तुम्ही मला बोलत अधिकार आमच्या नावावर साहेब उतारा आहे, आम्ही तुम्हाला पोलिसांना सगळे पेपर्स दिलेले आहेत, मार्केट कमिटीच्या नावावर उतारा आहे, कलेक्टरनी आमच्या नावावर सातबारा केलाय, सगळं आमच्या नावावर क्लिअर। आम्हाला तिकडे एसपीना सांगायचं, पोलिसांना सांगायचं, मी बोलतोय ना 2002 पासून इंजक्शन ऑर्डर आहे, नाही आपल्या समोरच सभापतींना दाखवलेली आहे, त्याचं कॉग्निझन्स आपण त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर त्यांनी सगळ्यांना बोलवलं, की मला त्यांनी बोलवलं, त्यांना कागदपत्र दिलं, त्यांचं हे कर्तव्य नव्हतं का, त्यांची ड्युटी नव्हती, जे काय ह्यांनी काय जे म्हणलं, त्यांचं काय म्हणणं आहे ह्यांचं ते पडताळून बघून त्यांनी उत्तर तरी द्यायला पाहिजे, तर काय उत्तर नाही, काय नाही। आमचा क्लेम आहे, आमची पोझिशन आहे, आमचं तुम्ही मान्य करताय सर, तुम्ही तुमच्या नोटीसमध्ये मान्य केलेलं आहे, वहिवाटदार तुम्ही तुमची नोटीस मान्य नाही, तुमच्याकडे साहेब आमचं म्हणणं काय, तुम्ही वहिवाटदार कसं म्हणताय? वहिवाटदार म्हणजे पोझिशन यू हॅव ऍक्सेप्टेड आवर पोझिशन, सॉरी
मग इव्हिक्शनची प्रोसेस आली. तुम्हाला घ्यायचं आहे ना, भूमिपूजन घ्या, नाही तर अजून काय करायचं करा. इव्हिक्शनची तुम्ही प्रोसेस पण तुम्ही चालू करा. त्याला काय प्रोसेस असते का नाही? लॉ बोलायचं आहे तर लॉ बोला ना. कारण तुम्ही ठरवलंच आहे की त्यांच्याच बाजूने तुम्ही करणार असेल तर काय त्याला अर्थ राहत नाही ना. सगळं बरोबर, पण एव्हिक्शनची प्रोसेस आम्ही जर सबमिशन केलं हायकोर्ट तुम्ही आम्ही तुम्हाला दिलं ना, तुम्ही तुमचं सबमिशन द्या ना आम्हाला. पोलीस म्हणून आम्ही तुम्हाला 2002 ची ऑर्डर दिली टिल फॉर द. एक लक्षात घे, हे काय आहे ना, ते संपूर्ण ते कायद्याचा प्रोसेस फॉलो करू दे आणि त्या पद्धतीने त्यांना काय करायचं करू दे. आम्ही कुठं हे करतोय. वेन यू नॉट जर ते कायद्याचा प्रोसेस तुम्ही जर फॉलो करणार असाल, मग याला म्हणजे काय होतात, म्हणजे मोगलाईच लागून गेली ना. म्हणजे यांनी काय पण करायचं आणि आम्ही हे गप बसायचं आणि तुम्ही त्यांची साथ देता. प्रेझेंटेशन तुम्ही आपण मागे सर कोणी जरा पुढच्या जरा मागे जाऊ मागे सगळं बघणारी ते भैया जरा साईडला ते कोण आहे हा पुढचं साईड हे दादा चाललंय जरा हो ना बघा. आपण त्यांचे काय कागद असतील आपण एसपी ऑफिसला बोलवा, बघा. आमचा कार्यक्रम आहे. आम्ही परवा आम्ही आमची जागा जी आमच्या नावावर आहे त्या ठिकाणी करतोय. आणि कुठलंही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुणाचंही स्टे नाहीये, काही नाही. सुप्रीम कोर्टाचे आदेश सगळं आमच्या बाजून झालं हे आपल्याला पण माहित आहे आणि आमचं ते आहे. त्यामुळं तुमचं काय त्यांचे कागद बघायचे आहेत ना ते आपण तिकडे बघा एसपी ऑफिसला. आमचं काय आणि त्याच्यानंतर आम्ही जर बेकायदेशीर केलं असेल ना तर आमच्या सगळ्यांवर मार्केट कमिटीवर आपण गुन्हा दाखल करा. आम्ही बेकायदेशीर म्हणणं काय ते बघा, तिथं म्हणजे उलट असं घास खाण्यापेक्षा असं घास खाल्लं तुम्ही सगळं करा आणि मग तुम्ही घ्या ना. तुम्ही तुमचा आमचं म्हणणंच नाही. आम्हाला काय इथं काही करायला आम्हाला काही शोभा करायला आलेलं नाही, पण आम्ही निश्चित न्याय मागतोय ना तुम्हाला. आम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये आलो नाही. आम्ही कसं आमचं जर आमच्या नावावर प्रॉपर्टी आम्ही आमचं प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करताय सर. आम्ही तुम्हाला जे सबमिशन दिलं त्याचं तुम्ही कुठेही कॉग्निझन्स घेतला नाही. तुम्ही काय आम्हाला रिप्लाय देत नाही? तुम्ही ऍक्सेप्ट करता का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्सेप्ट करता? आमच्यावर कारवाई होती ना कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या ह्याच्याप्रमाणे. आमचं काय म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे जर आम्ही जर कंटेम्प्ट केला ना, आमचं जर कंटेम्प्ट आम्ही केला ना आमच्यावर कारवाई होती. आमचं काय म्हणणं. पोलीस प्रोटेक्शन घेऊन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करताय आपण सर. आम्ही साहेब आम्ही पुरा या जमिनीतले आणि तुमचा आम्हाला रक्त शोषण करता, रक्त शोषण करता बाबा महाराज. लक्षात ठेवा. गणेश जर मागे गणेश मागे जरा एक मिनिट आम्ही तुम्हाला जरा मागा सारखा मागे घे गणेश. जरा 2 मिनिटं मागे सर. बघू देतो चांगला पिक्चर काढून थोडं आत खाली घेतलं जरा 2 मिनिटं. आम्ही तुम्हाला कम्युनिकेशन केलं, तुम्ही आम्हाला त्याचा कोणताही रिप्लाय दिलेला नाही. आम्ही कायद्यानं बोलतो. आम्ही आता इंटेन्सिव्हची ऑर्डर दिली, त्यांनी मोबाईल पोझिशन का व्हेरीफाय करत नाही तुम्ही? हॅलो हा
तुम्ही कसं पोझिशन आमचं आहे, आम्ही तेच सांगतो ना, आमचं पोझिशन आहे. ऐका ना, मी काय थोडा वेळ लागेल. आमचं पोझिशन आहे आम्हाला. हे सारखा बाजूला, हे बाजूला, हे पुढचं कोण आहे? बाजूला ना. सगळे नाणे शेतकऱ्यांच्या व्यक्त घेताय तुम्ही, काय नाही देता बोलू द्या मला. असं कसं काय करा? हॅलो हॅलो, आता जोडू नका. छत्रपती अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाची शुभारंभ भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडलेला आहे. सुप्रीम कोर्ट आणि सर्व कायदेशीर बाजू घेऊन हे केलेलं आहे. याच्यामध्ये साधाचा विकास व्हावा ही आमची भावना आहे. आणि मुद्दामून जमिनी आणि प्लॉटिंगच्या नावाखाली उगाच आमच्या इथं विरोध करायचा झालेला आहे. संभाजीनगर ग्रामपंचायत अनेक वर्ष हे मार्केट यार्ड इथं व्हावं आणि सातारची जी मार्केट आहे ते सुसज्ज व्हावं हा आमचा प्रयत्न होता. त्याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. सावलीला थांबवाय, सावलीला बाबाराजे, सावलीला थांबवाय.
कायदेशीर गोष्टी दाखवाव्यात आणि कायदेशीर भाषण ग्रामपंचायतीचा विरोध आहे. आम्हाला वहिवाटावर शिफ्ट केलेलं पोलीस स्टेशनला, त्यामुळे तुम्ही इथं थांबू नये कोणी मार्केट कमिटीच्या लोकांनी. तुमचा अधिकार नाही कोण थांबत जायचं. आम्हाला पोलीस बघतील काय करायचं आपली बाजू कायदेशीर आहे याची एक मिनिट मला सांगा, तुम्ही म्हणता त्यांचं नाव त्यांचं मला सांगा ना, माझं नाव आहे ह्याचं नाव आहे, ह्या लोकांपैकी कोणाचं नाव आहे त्यांनी थांबवण्याचं बाकी आम्ही मार्केट कमिटी थांबलो चेअरमन आहे, संचालक आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणणार त्यांच्या मागे आलोय. काय अडचण नाही. पण तुमचं नाव आहे का मला सांगा. नसं आम्हाला यायचं, आम्हाला मार्केट करायचं साताऱ्यात. आमचं आम्हाला सातारचं चांगलं करायचंय. आम्ही मार्केट त्यासाठी आम्ही आलोय. लोकप्रतिनिधी आहे आम्ही, त्यामुळे येणार. शेतकऱ्यावर अत्याचार करून कसलीही गोष्ट करू नका. प्लॉटिंग पाडा तुम्ही शेतकऱ्याच्या नावाखाली प्लॉटिंग पाडा, जमिनी विकायचा प्लॅन करा आणि शेतकऱ्याचं तुम्ही साठेगत मारा आणि मटकेवाले बरोबर आणि आम्हाला शिकवा. आमची जागा त्यांना पण सांगा. थांबा. लोकांचा रोष आम्ही वहिवाटाला आम्ही जाणार नाही. आम्ही वहिवाटाला इथं आमच्याकडे पोलिसांनी डिक्लेअर केलं आम्ही वकील आहेत ते. राहू दे रे शांत. मला कागद आम्ही वहिवाटाले बोलू नका कुणी. तुम्ही रिप्लाय करत नाही. बाकी बोलू नका अजिबात.
है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप करेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।